कामोरगाव येथील नागरिकांनी 23 मे रोजी सकाळी 4 वाजल्यापासून चपलाच्या लाईन लावली आहे. तर काही नागरिकांकडून पाणी बॉटल ठेवणे, आपली उपस्थिती रांगेमध्ये दर्शविण्याकरिता पाणी बॉटल पण रांगेत लावले आहेत. नागरिकांना विचारले असता तुम्ही चपलाच्या रांगा का लावल्या? त्यांच्याकडून सांगण्यात आले, चपलाच्या रांगामुळे सोशल डिस्टन्सिंग पण पाळता येते, तसेच उन्हापासून पण नागरिकांना आपला बचाव करता येतो. त्यामुळे कामोरगावमध्ये ग्रामीण रुग्णालयात मागील 15 मे पासून अनेक वेळा चपलाच्या रांगा पाहायला मिळत आहे. येथील नागरिकांनी 23 मेला सकाळी 4 वाजल्यापासून चपलाच्या लाईन लावल्या आहेत. तर काही नागरिकांकडून पाणी बॉटल ठेवणे, आपली उपस्थिती रांगेमध्ये असल्याचे दर्शविण्याकरिता पाणी बॉटल पण रांगेत ठेवली आहे. नागरिकांनी विचारले असता तुम्ही चपलाची रांगा का लावले? त्यांच्याकडून सांगण्यात आले, चपलाच्या रांगामुळे सोशल डिस्टन्सिंग पण पाळता येते, तसेच उन्हापासून पण नागरिकांना आपला बचाव करता येतो. त्यामुळे कामोरगावमध्ये ग्रामीण रुग्णालयात मागील 15 मे पासून अनेक वेळा चपलाच्या रांगा पाहायला मिळत आहे. माझं नाव रूपराव देवराव सवई. आम्ही सोमवारपासून येऊन राहिलो ॲटो करून, 5-6 जण ॲटो. आणि आजही आलो, चपलाच्या ह्याच्यातनी लाईन लावली. आज 5 वाजता इथं आलो. शेती सोडून, कामधंदे सोडून आम्हाला इथं यावं लागते लस घ्यायसाठी. 5 तारखेला घेतली होती मागच्या वेळेस. एक डोस झालाय? एक डोस झाला. हा दुसरा डोस साठी चक्रा मारून राहिलो. सुनंदा भास्कर लाकडे. आम्ही 3 वाजतापासून येऊन राहिलो, पण नंबर लागून नाही राहिला. छोटी चपला लावल्या. कुठं राहत तुम्ही? कुठं राहता? किती दिवसापासून येऊन राहिले तुम्ही लसीकरण सेंटर? राहुल गावंडे, विदर्भ न्यूज, कामोरगाव.